श्री राधे श्याम। ओम नमो भगवते वासुदेवाय। परम पावन मधुरातील मधुर कथा श्रीमद भागवत कथेमध्ये इकडे लक्ष द्या। कोणाला चहा प्यायचा राहिला असला द्या। फक्त बोलू नका। भगवान कृष्ण परमात्म्याचं मधुर चरित्र आपण सर्वजण श्रुत करत आहोत। थोडा आवाज करा। कृष्ण कन्हैया अनेक लहानपणीच्या खोड्या करता करता एके दिवशी दोन्ही बंधू खेळायला म्हणून बाहेर गेले आणि खेळता खेळता भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या दोन्ही पायाच्या बोटामध्ये एक मातीचा ढेकूळ घेतला आणि पायानेच हातावर ठेवला आणि हातातला घेऊन मुठीत घेऊन हळूच तोंडात टाकला। पण तोंडात टाकताना बघितलं कोणी? बलराम दादाने। बघितल्याबरोबर अगोदरच खूप दिवसापासून गारानं सांगायचं होतं, पण भाऊ काही कधी सापडत नव्हता, तो आज सापडला। आणि बघितलं की चालू झालं, कान्हा माती खातो, थांब थांब, आईलाच सांगतो। पळतच चालला। आई काय झालं? आपल्या कान्हाने माती खाल्ली। देखिलाची माती खाता दावियाने बांधी माता। यशोदा मैयानं बातमी ऐकली, माती खातो, एका हातात दोरी एका हातात छडीन ताड 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 करत आली यशोदा। कुठे कान्हा कुठे? तोपर्यंत गडी खाली मान घालून होट फिट सगळं पुसून व असा गरीब लेकरावाने उभा राहिला। कान्हा सांग, माती खाल्ली? आई नुसतं तोंड हलवत होत। यशोदा म्हणते, वर बघ वर बघ, तरी नाही। मान हलवून काय म्हणत होता? आई नाही नाही। आई ग आई नाही खाल्ली माती, आई ग आई नाही खाल्ली माती, आई ग आई नाही खाल्ली मी माती, आई 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 नाही खाल्ली मी माती, आई ग आई नाही खाल्ली माती, आई ग आई नाही खाल्ली माती, आई ग आई नाही खाल्ली मी माती, आई ग आई नाही खाल्ली मी माती। बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, खोट बोलतो बळीराम दादा, ए आई नाही 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 मी नाही माती खाल्ली। यशोदा म्हणे, थांब, सगळे खोटे न तो एकटा खरा का? हातामध्ये काठी घेतली, काठी काय म्हणू लागला? आई ज्या बलरामावर विश्वास ठेवतेस तो माझा मोठा भाऊ आहे आणि कालपासून ते माझ्या विरोधात वागायला। बलराम दादा खोट बोलतो आणि आई तोही माझा पक्षपाती। त्यानं कालपासून दुसऱ्या पक्षात गेलाय म्हणला आणि माझ्या विरोधातच बोलायला आहे। आणि तेव्हापासून भाऊ भाऊ दोन पक्षात असते। एक पहिल्यापासूनही बरं काही पद्धत, दोन पार्ट्या असल्या की बलराम दादा एका पक्षात आणि कृष्ण एका पक्षात, घर एक पार्ट्या दोन। आणि बलराम दादा विरोधात गेले। खरं सांग खरं सांग, दाखव बरं तोंड। तोंड वासवलं पण माती नाही दिसली।
मग काय दिसलं? भुवने त्या पोटी 14 देख. किती वेळा देवानं तोंड वासवलं आणि काय काय दाखवलं ते खूप चिंता नाही. भागवतामध्ये देवाने 7 वेळा विश्वरूप दर्शन दाखवलं, विश्वरूप दाखवलं. कधी कधी एकदा माती खाल्ली म्हणून तोंड उघडलं, एकदा गणपती बाप्पाला नवस बोलला, गणपतीच खाऊन टाकला तेव्हा तोंड उघडलं. एकदा असा गुळगुळीत देव असतो, कोण? शालिग्राम, 40 ग्रॅम नाही बर का. आणि मग आई हे काय बाळा, हे देव आहे. उचलला देवण टाकला तोंडात. पूजेला आले तर देवच नाही बाळा, हे कुठे आहे देव? तेव्हा एकदा तोंड उघडलं आणि त्याच्यामध्ये देवाचं विश्वरूप दर्शन यशोदा मैयेला दाखवलं. अजून बराच जणाला, अक्रूराला दाखवलं, अर्जुनाला दाखवलं. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा देवाने विश्वरूप दर्शन आपल्या भक्तांना दिलं. तसं यशोदा मैयेलाही दिलं आणि मग तोंड परत मिटवलं. तू माय मी लेकरू अशी अवस्था केली. आणि भगवान परमात्मा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करू लागल्या. अनेक गाराणे येऊ लागले म्हणून यशोदा म्हणे, कान्हा आता जर खोडी केलीस आणि गाराणं आलं तर उद्या तुला उकळालाच बांधून टाकेल. देव मनातल्या मनात म्हणला, वा आता तूच राहिलीस मला बा. दोन्हीची बाई गाठ बांधोनी, गाठ बाई कोणासी सुटे ना. यशोदे बाळ तुझा ताना, गाठ बाई कोणासी सुटे ना. यशोदे बाळ तुझा ताना. दुसरी गेली की लगेच तिसरी, तिसरी गेली की चौथी. म्हणे यशोदा हे सगळेच त्या ठिकाणी निर्माण झाले आणि गाराणे घेऊन येऊ लागले. यशोदेनं पाहिलं, गाराणं आलं, धरलं बाळ, उकळाच्या जवळ आणलं, बांधायला सुरुवात केली. घरातल्या सगळ्या दोऱ्या आणल्या पण ईदभर दोरी कमीच पडू लागली. आता गाईच किती होत्या? 9 लाख गायी हा नंदाच्या मालकीच्या होत्या आणि प्रत्येक गायीचे त्या दोऱ्या आणल्या. पण तरी यशोदा दोऱ्या गोळा करू करूच घामा घोम झाली. बऱ्याचदा असं होतं, लेकराला शिक्षा द्यायची असते पण ज्याला शिक्षा द्यायची तेच बेजार होत आहे. लेकर हसत, काना हसू लागला. थोड्या वेळानं विचार केला, जाऊ द्या आता म्हणे, फार बेजार करण्यात उपयोग नाही. बांधून घेतलं. बांधल्यावर तरी गुपचूप बसावं की नाही. आई घर कामात लागली की गड्यानं उकळच ओढीत आणलं आणि 2 झाडामध्ये उकळ अडकलं. जोऱ्यानं ओढल्याबरोबर 2 झाडं मोडून खाली पडली. त्या 2 झाडामध्ये नल आणि कुबेर होते. विमल अर्जुनाचा उद्धार केला. यशोदा पळत आली, बाई बाई काय झालं? त्याचं झालं खरं उद्धार करायचं, पण यशोदेला वाटलं जर संध्याकाळी मालकाला कळालं, लेकराला काही दुखापत झाली असते तर मग पटकन बाळ सोडलं आणि विमलार्जुनाचा उद्धार उकळ बंधनाच्या लीलाने भगवान परमात्म्याने केला. अशा प्रकारे लीला संपन्न झाली. आता अनेक अडचणी येऊ लागल्या. चला गवळा काय रुक्मिणीबाई पटकन त्याला इकडे मध्ये बसवा, इथे इथे रूम मध्ये बसू द्या. या 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 ते सोंग आधीच नसतंय. या या इथं मध्ये बस बाई. या इथं इथं मध्ये बस. इकडे मध्ये मध्ये पुन्हा या, पुन्हा सांगितलं यायचं. हा सांगितलं बाहेर यायचं. नवरदेव आला नाहीत अजून, त्याच्यामुळेच मध्ये बसवायचे त्यांना. अजून बराच टाइम आहे.
हा, अजून इकडे का- इकडे इकडे समोर लक्ष द्या. अजून- भगवान कृष्ण परमात्मा उकळ बंधनाच्या लीला करत असताना सर्व गोकुळवासियांनी ठरवलं, आता आपल्याला गोकुळामध्ये राहायचं नाही. आता इथे अनेक संकट येतात म्हणून हे गाव सोडायचं. आणि हे गाव सोडून आपल्याला कुठे जायचं? वृंदावनामध्ये जायचं. यमुनेच्या दुसऱ्या तीरावरती सर्व गोपाळ गाई गाड्या सगळं सामान भरलं आणि सगळेजण गाड्या पळू लागले. आणि मग एक हिंदी गवळण होती, ती हिंदी गवळण म्हणू लागले, ओ भैया जरा गाडी धीरे से चलाओ भैया. भैया वाह, हां. ओ भैया भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे हाक रे गाड़ी धीरे हाक रे गाड़ी धीरे हाक रे ओ भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे हाक रे गाड़ी धीरे हाक रे भैया गाड़ी वाला, ओ भैया, ओ भैया गाड़ी वाला, गाड़ी धीरे हाक रे भैया, धीरे हाक रे गाड़ी धीरे हाक रे. हे भैया भैया गाड़ी वाला, गाड़ी धीरे हाक रे, गाड़ी तेरी रंगी बिरंगी. भैया गाड़ी वाला, गाड़ी धीरे हाक रे. गवळणी सगळ्या गाड्या बैलगाडीमध्ये बसून महाराज वृंदावनामध्ये पोहोचले. आनंदाने राहू लागले. आता गोकुळातल्या चोऱ्या बंद केल्या आणि बंद करून वृंदावनामध्ये जी जी गवळण मथुरेला दहीदूत घेऊन जाईन त्या गवळणीच्या वाटेत उभा राहायचं आणि मधुर बासरी वाजवायची. बासरी वाजली की गवळणी देहभान हरपून जायच्या आणि देहभान हरवलं की ते गवळणी महाराज कुठे चाललोत हे कळायचंच नाही. एक गवळण दुसरीला विचारायची, बाई हा वेणू कोण वाजवत असेल? हा वेणू कोणाचा असेल जो वृंदावनामध्ये ज्याच्या आवाजाने सर्वांचे कान मंत्रमुग्ध होऊन जातात? वृंदावनी वेणूबाई कवनाचा वाजे, कवनाचा वाजे. कोण असेल हा जो वेणू वाजवतोय? आणि त्या वेणूच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालेल्या गवळणी, एक बोबडी गवळण पाण्याला जात असताना यमुनेच्या तीरावर तिथं गेलेली आणि येताना देवानं बासरी वाजवली आणि तिच्या समोर उडी मारली. गवळणच होती, कसली बोबडी. आणि मग तिची धांदल उडाली. ती भेटली ज्ञानोबारायला आणि माऊलींना सांगू लागले, माऊली काय थांगू आता म्हणे, काय फजिती केली याने. काय थांगू तुते बाई, काय थांगू तुते, दात होते यमुने पानिया, वातत भेतला थावला, तेने माझी केली तवाली, मग मी ते